राम राम गणेश भाऊ. राम राम. गणेश भाऊ, आपलं पूर्ण नाव काय आहे? गणेश पुंडलिकराव थोरात, राहणार चिखलगाव, राहणार जलालाबाद, हां, तालुका बार्शी टाकळी. बरं बरं. आणि आता हे सगळं क्षेत्र किती एकर आहे तुमचे हे सोयाबीन लावलेलं? हे आहे 5 एकर क्षेत्र. 5 एकर क्षेत्र आहे. आणि किती बॅगा लागल्या असतील याच्यामध्ये? याच्यामध्ये 4.5 बॅगा टाकलेल्या आहेत केडीएम चंदाच्या. केडीएम चंदाच्या, पूर्ण केडीएम चंदा? पूर्ण केडीएम चंदाचा आहे. बरं बरं. आणि कधी लागवड असेल, एक अंदाज किती दिवसाचा प्लॉट झाला असेल? अंदाज वगैरे तर हे 20 तारखेची 20 जूनची लागवड आहे. 20 जूनची लागवड आहे. 20/6. मागच्या वर्षी कोणती लावली होती आपण व्हरायटी? मागच्या वर्षी केडीएम चंदाच लावलेली होती. अच्छा. त्याचा यावरेज चांगला आला होता म्हणून यावर्षी केडीएम चंदाच लावली. किती आला असेल मागच्या वर्षी 10 क्विंटल पर्यंत एकरी झाला होता. तर आता तर तुमच्या याला कमीत कमी 3-4 शेंगा आहे. तर आता त्याला यावर्षी कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावरेज वाढेल की कसं? नाही, मागच्या वर्षीपेक्षा यावरेज वाढायला पाहिजे, कारण मागच्या वर्षी तूर होती, याच्यामध्ये 7व्या तासावर तूर होती. यावर्षी कोरो पेरलेला आहे, त्याच्यामुळे यावरेज तर वाढणारच आहे. पण मागच्या वर्षीपेक्षा चांगलंही दिसत आहे यावर्षी. पिकही चांगला आहे, व्हायरस कंट्रोल आहे आणि आता फुल बसलेला आहे आणि शेंगाही भरपूर आलेल्या आहेत आणि 3-4 झालेली शेंगा आहे. थोडाफार अडीचा इकडं तुकडा अटॅक आहे. एखादी फवारणी घेऊन घ्या तुम्ही. फवारणी 3 झालेले आहे. आता पोळ्याच्या अमावस्याला एक काढली होती की आपलं हे कोऱ्याजन प्लस गॅस पॉयझन, परंतु काही प्रमाणात अळी बाकी मेली नाही. तर थोडासा आता एक हात कदाचित ते पावसाच्या यानं बी झालं असेल. तर आता तुम्ही एक हात काढून घ्या याच्यामध्ये. एक काढावंच लागेल, कारण अळीचं प्रमाण दिसते, पीक चांगला आहे. शेंड्यापर्यंत शेंगा तुमच्या लागलेल्या आहेत आणि 3-4 जाण्याची शेंगा आहे. आणि हे सगळं कुठून घेत असता तुम्ही? हे रेणुका कृषी सेवा केंद्र पातूर इथूनच घेतो. औषधी पूर्ण 3 फवारे रेणुका कृषी सेवा केंद्र पातूर इथून आणलेले आहेत. समाधान वाटलं. फक्त यावेळेसच थोडंसं गडबड झाली या 3ऱ्या फवाऱ्यामध्ये. अळीचं जशी पाहिजे तशी मेली नाही, त्याच्यामुळे थोडं नाराजी आहे. बरं बरं. हे होते आमचे चिखलगाव येथील थोरात भाऊ. यांच्या शेतावर आम्ही सहज प्लॉट पाहायला भेट द्यायला आलो होतो. असं त्यांचं या व्हरायटीबद्दल मनोगत आहे, केडीएम चंदाबद्दल. आणि आम्हाला सुद्धा इथं विश्वास वाटते की त्यांना कमीत कमी 12-13चा ॲव्हरेज तर निश्चित बसायला पाहिजे सरासरी पूर्ण 6 एकरामध्ये. आणि प्लॉट दुरून पाहिल्यावरच लक्षात येते की किती गर्द हिरवागार आहे आणि शेंगा किती आहेत. धन्यवाद. आता हे फवारणी द्या मला तुम्ही, कधी देता तर तेव्हा कधी न्या तर